नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, वन विभागाअंतर्गत आता 2000+ पदांची नवीन पदभरती निघणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला लागताच येते 30,000 पासून ते 80,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र शासन सरळ सेवा पदभरती अंतर्गत जी 2,912 पदांची जी पदभरती निघली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, तुम्ही त्याला पण नक्कीच फॉलो करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. तर चला आजच्या भरतीकडे वळत. तर बघा, गेल्या 3 वर्ष झाले वन विभागाअंतर्गत कोणतीही पदभरती काढलेली नाही आहे. 2023मध्ये त्यांनी पदभरती काढली होती, ज्यामध्ये 2500 जागा रिक्त होत्या. आता लवकरच वन विभागाअंतर्गत पदभरती निघणार आहे, ज्यामध्ये मान्यता आहे की 2000+ पदसंख्या निघणार आहे. यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार आहे. तर बघा, निवड प्रक्रिया काय असणार आहे. तर सर्वप्रथम तुमची परीक्षा घेतली जाते, ती 120 मार्कांची असते. त्यानंतर फिजिकल घेतली जाते, ती तुमची 80 मार्कांकरता असते आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. तर चला जाणून घेऊया पूर्ण भरती प्रक्रिया काय असणार आहे. तर सर्वप्रथम तुमचे ते फिजिकल घेतली जाते, ज्यामध्ये तुमची पहिल्यांदा हाईट चेक केली जाते. मुलांसाठी 163 सेमी तुमची हाईट असणे आवश्यक असणार आणि मुलींकरता 150. यामध्ये SC कास्ट करता 152.5 सेमी असणे आवश्यक असणार आहे. मुलांकरता आणि मुलींकरता 145 सेमी हाईट असणे आवश्यक असणार आहे. जे खेळाडू आहेत तर त्यांच्यासाठी 2.5 सेमी येथे सूट देण्यात येत असते. त्यानंतर यामध्ये तुमची रनिंग घेतली जाते. मुलांसाठी येथे 5 किलोमीटर 80 गुणांकरता तुम्हाला येथे रनिंग असते. मुलींमध्ये सुद्धा 3 किलोमीटर 80 मार्कांकरता असते. बघूयात की आता तुम्हाला मार्क कसे भेटतात. बघा, जर तुम्ही 17 मिनिटच्या आधी आलात तर तुम्हाला ते 80 पैकी 80 गुण भेटतात. जर तुम्ही 17 पेक्षा जास्त आणि 18 पेक्षा थोडंसं कमी जर आला तर तुम्हाला 70 इथे मार्क भेटतात. 18 पेक्षा जास्त आणि 19 पेक्षा कमी जर आला तर तुम्हाला 60 मार्क भेटतात. त्यानंतर 19 पेक्षा जास्त आणि 20 मिनिटापेक्षा कमी आला तर 50 मार्क भेटतात. 20 मिनिटापेक्षा जास्त पण 21 मिनिटापेक्षा कमी जर आला तर 45 तुम्हाला इथे मार्क भेटतात. 21 मिनिटापेक्षा जास्त पण 22 मिनिटापेक्षा कमी जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे 40 मार्क भेटतात. तुम्ही बघू शकता, जसं जसं तुमचे मिनिट कमी होत जातात तसे तुमचे मार्क इथे कमी होत जातात. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुमचं एक्झाम कशी घेतली जाणार. तुम्ही जसं फिजिकलमध्ये अपेअर होतात आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाते, त्यानुसार तुम्हाला येथे तुमची रायटिंग एक्झाम घेतली जाते. बघा, आता रायटिंग एक्झामचा सिलेबस काय असणार आहे. तर बघा, यामध्ये 4 सब्जेक्ट असतात. प्रत्येक सब्जेक्टचे 15-15 क्वेश्चन 30-30 मार्क करता. बघा, इंग्रजीचे 15 क्वेश्चन 30 मार्क करता, मराठीचे 15 क्वेश्चन 30 मार्क करता, बुद्धिमत्तेचे 15 क्वेश्चन 30 मार्क करता, GKचे 15 क्वेश्चन 30 मार्क करता, 60 प्रश्न 120 मार्कासाठी असतात आणि 80 हे तुमचे फिजिकलचे गुण येथे घेतले जातात. बघा, आता एज लिमिट काय लागणार आहे. तर एज लिमिट ही तुमची 18 ते 27 वर्ष असणार आहे. मित्रांनो, ही पदभरती सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत येण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण की 3 वर्ष झालं या विभागामध्ये कोणतीही पदभरती काढली गेलेली नाही आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असाल तर नक्कीच आपला अभ्यास चालू करा, कारण की लवकरात लवकर ही पदभरती येणार आहे.